सतत उपयोगी पडणाऱ्या अशा छोट्या-छोट्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत. तर त्यातली पहिली टिप्स आहे, अशा छोट्या-छोट्या ज्या पर्स असतात त्या प्रत्येकाच्या घरी असतात आणि आपण ह्या शॉपिंगसाठी किंवा बाहेर जाताना सतत वापरत असतो आणि मग त्या लेदरच्या असल्यामुळं लवकर खराब होत नाहीत. पण याची चेन जी आहे, हे चेन लवकर खराब होते आणि त्यामुळं आपल्याला ह्या पर्स फेकून द्याव्या लागतात. छोट्या-छोट्या बॅगा असो किंवा मग अशा छोट्या-छोट्या पर्स असो, याची चेन खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं, अशी एक मेणबत्ती घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे पणती असेल, पणतीचा छोटासा तुकडा असेल तर तो सुद्धा चालतो. तर जिथं चेन आहे त्या ठिकाणी आपल्याला ही मेणबत्ती घासून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं फक्त चेनीवरती आपल्याला ही मेणबत्ती घासायची आहे आणि घासल्यानंतर 1-2 वेळा चेन ओढायची आहे. त्यामुळं काय होतं की चेन आपली लवकर खराब होत नाही आणि पर्ससुद्धा लवकर फेकून द्यावी लागत नाही. छोट्या-छोट्या बॅगा असो किंवा पर्स असो, तर त्याची सुरुवातीपासूनच जर काळजी घेतली तर ह्या लवकर खराब होत नाहीत. कारण आता हे लेदरची बॅग आहे, लेदरची पर्स आहे, तर ते लवकर खराब होत नाहीत आणि मात्र चेन खराब झाली की आपण हे पर्स फेकून देतो. तर त्याची सुरुवातीपासूनच आपल्याला अशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला हे पर्स सतत वापरता येते. यानंतरची टिप्स आहे सेलो टिप्स. तशी हे जे सेलो टेप आहे, हे सेलो टेप आपण सतत वापरत असतो किंवा मग चिकटपट्टी असेल, तर असं वापरल्यानंतर आपण काय करतो, ते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं कट करून घेतो आणि अशाच सोडून देतो आणि नंतर आपल्याला ज्यावेळेस सेलो टेप पाहिजे असेल, तर त्यावेळेस आपण हे कुठून सोडलेलं होतं आणि कुठून काढायचं हे समजत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, असे एखादी स्केच पेन असेल किंवा मग तुमच्याकडे नेल पेंट असेल तर नेल पेंट किंवा मग लिपस्टिक असेल तरीसुद्धा चालते. तर जिथं आपण हे सेलो टेप कट केलेली आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, रेष ओढून घ्यायची आहे. त्यामुळं काय होतं, अगदी पटकन आपल्याला ती जागा सापडते आणि आपण सेलो टेप काढून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं इथं मार्क आपल्याला करायचा आहे. यानंतरची टिप्स आहे, असे हे जे ब्लाऊज असतात आपल्या साडीवरचे मॅचिंग ब्लाऊज, तर हे 1-2 वेळा आपण वापरतो आणि त्यानंतर हे ठेवून देतो. तर त्यानंतर काय होतं की आपण दुसऱ्या वेळेस जे हे घालण्यासाठी काढतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपले हे जे हुक आहेत हे गंजलेले आहे, त्याला गंज चढलेला आहे. तर हे जे हुक आहेत हे गंजू नयेत, खराब होऊ नयेत, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला सुद्धा तुम्ही गंज धरायच्या अगोदरसुद्धा तुम्ही इथं नेल पेंट लावून ठेवू शकता. त्यामुळं हे जे हुक आहे त्याला गंज चढत नाही किंवा मग गंजल्यानंतर सुद्धा तुम्ही हे नेल पेंट त्या ठिकाणी लावू शकता. काही-काही वेळेला काय होतं की गंज धरलेली जी जागा आहे, जे हुक आहे त्याच्या बाहेरून म्हणजे वरच्या बाजूला सुद्धा कपड्यावरती याचा डाग पडतो आणि मग आपल्याला तो कपडा फेकून द्यावा लागतो. कारण याचा जो गंज चढलेला जो डाग असतो, तो डाग कशानेही निघत नाही आणि मग ते कपडा बेकार दिसतो आणि पांढरा जर कपडा असेल तर त्याच्यावरती तर तो एकदम उठावून दिसतो. त्यामुळं आपल्याला तो कपडा फेकूनच द्यावा लागतो. तर असे जे हुक असलेले ब्लाऊज असतात किंवा कपडे असतात, तर असे नेल पेंट लावून ठेवले आणि थोडंसं उन्हामध्ये सुकवून ठेवलं तर याला अजिबात गंज चढत नाही आणि हे अगदी व्यवस्थित राहतात. तर यानंतरची जी टीप आहे ही आहे सेफ्टी पिन. तर सेफ्टी पिन अशा आपल्याकडे भरपूर असतात आणि ह्या आपण अगदी व्यवस्थित ठेवतो, कारण आपल्याला बाहेर जाताना हे साडीला आपण हे सेफ्टी पिन लावत असतो. पण साडीचे जे काठ असतात त्याला जाडसर अशा लेस असतात, तर त्या लेसमध्ये आपण हे सेफ्टी पिन अडकवत असतो. त्यामुळं सेफ्टी पिनचं जे टोक असतं ते खराब होतं आणि त्यामुळं आपल्या साड्यासुद्धा खराब होऊ शकतात, त्याचे धागे निघू शकतात. तर हे खराब झालेले जे पिनं आहेत त्याला अगदी व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असा एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि तो पालथा ठेवायचा आहे आणि त्याला जे पिन खराब झालेली आहे ती त्याच्यावरती अशी थोडीशी घासून घ्यायची आहे. त्यामुळं काय होतं, याचे टोक जे आहेत ते धारदार टोकदार होतात आणि कितीही जाड लेस असेल तर त्यामध्ये अगदी सहज ह्या पिना जातात. तर अशा पद्धतीनं सर्व पिना दिव्यावरती आपल्याला घासून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला बाहेर जाताना हे पटकन या पिना वापरता येतात. अगदी सोपी अशी टिप्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर यापुढची टिप्स आहे नेल पेंट. आता आपण बाहेर जाताना, पार्टीला, शॉपिंगला जाताना, सहज कुठेही जाताना आता हल्ली बायका, मुली नेल पेंट लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत. तर अशा वेळेस आपल्याला नेल पेंट लावायचं आहे आणि बाहेर जायचं आहे अगदी पटकन. तर अशा वेळेस आपल्याकडे वेळ नसतो नेल पेंट वाळवण्यासाठी. तर नेल पेंट लावल्यानंतर फॅनखाली उभं राहावं लागतं किंवा मग थोड्या वेळेला न्यूजपेपरने हवा मारावी लागते, तरच हे लवकर सुकतं. नाहीतर मग हे इतरत्र पसरतं किंवा मग साडीला लागतं, कपड्यांना लागतं. तर अगदी सोपी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे.
नेल पेंट लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1-2 बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत किंवा थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 सेकंद आपल्याला आपले नेल पेंटचा हात त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे लगेचच नेल पेंट घट्ट होतं आणि ते इतरत्र पसरतही नाही आणि कपड्यालाही लागत. अगदी पटकन जरी बाहेर जायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नेल पेंट लावून थंड पाण्यामध्ये हात बुडवून ठेवा. अजिबात हे नेल पेंट निघत नाहीत किंवा खराब होत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता नेल पेंट लगेचच हे सुकलेलं आहे. आता याला फॅनचीही गरज नाही किंवा वाळवण्याची सुकवण्याची सुद्धा गरज भासत नाही. यानंतरची जे टिप्स आहे ती आहे वेट वाईप. तर हे असे जे पॉकेट असतात वेट वाईपचे, हे आपण प्रत्येक वेळेला बाहेर जाताना, कुठं प्रवासाला जाताना, गावाला जाताना आपण पर्समध्ये ठेवून देतो. कारण हे आपल्याला चेहरा पुसण्यासाठी, हात पुसण्यासाठी सतत उपयोगी पडत असतात. तर याला थोडासा ओलसरपणा असतो आणि त्यामुळं आपल्या जे चेहऱ्यावरती धूळ बसलेली असेल किंवा मग चेहरा थोडासा ओलसर झालेला असेल तर तो अगदी क्लीन करण्यासाठी आपण ह्या पेपरचा वापर करत असतो. तर याच पेपरचा आज आपण अगदी भन्नाट असा उपयोग करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, वेट वाईपचा एक तुकडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा तुकडा आपल्याला कपाटाचा आरसा असो किंवा मग बाथरूमच्या पुढचा आरसा असो किंवा मग TV असो किंवा छोटा आरसा असो, तर असे आरसे आपल्याला याच्याने अगदी क्लीन करता येतात आणि नव्यासारखे चमकतात सुद्धा. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, काच जो आहे तो अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि त्याच कपड्याने नंतर आपल्याला संपूर्ण कपाटसुद्धा पुसून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं ओल्या कपड्याची सुद्धा गरज भासत नाही, कारण ओला कपड जर आपण या कपाटावरती लावला, कपाट पुसून घेतलं ओल्या कपड्याने, तर कपाटाला गंजसुद्धा चढू शकतो. कारण लोखंडी कपाट असतं, त्यामुळं आपल्याला इथं ओला कपड लावायचं नाही. तर अशा पद्धतीनं कपाट किंवा आरसा क्लीन करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय घाण अशी निघालेली आहे कपाटावरती आणि हे धूळ साचलेली आहे. तर 8 दिवसाला अशा पद्धतीनं जर आपण क्लीन केलं तर कपाट जो आहे, कपाट किंवा आरसा अगदी नव्यासारखा तो चमकतो. त्यानंतर आपल्याला वेट वाईपचा आणखीन एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पावडर टाकायची आहे. गम पावडर तुम्ही सतत दररोज जे चेहऱ्यावरती लावता ते पावडर यावरती टाकायची आहे आणि त्या पावडरने आपल्याला हा आरसा क्लीन करून घ्यायचा आहे. तर फक्त आरशावरतीच आपल्याला ही पावडर लावायची आहे आणि त्याच वेट वाईपच्या तुकड्याने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे. आठवड्यातून 1 वेळा जरी आपण अशा पद्धतीनं जर कपाट आणि आरसा पुसला तर अगदी नव्यासारखा कपाट दिसतं आणि आरसासुद्धा चकाकतो. असं वेट वाईप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न्यूजपेपरचा एखादा तुकडा घेऊ शकता. सुरुवातीला पेपरचा तुकडा ओला करून आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोरड्या न्यूजपेपरच्या तुकड्याने आरसा आपल्याला पुसून घ्यायचा आहे. तर अतिशय सुंदर आणि साध्या सोप्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. तर आजच्या ह्या टिप्स, आजचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन टिप्समध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.